लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख न केल्याबद्दल मालेगावमध्ये वंचित बहुजन आघाडीचा जाहीर निषेध. 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री गिरीश महाजन यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्याबद्दल मालेगाव येथील वंचित बहुजन आघाडीने जोरदार निषेध नोंदवला. सविस्तर वृत्त असे की प्रजासत्ताक दिनाच्या अधिकृत कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्याबद्दल उपस्थित माधवी जाधव, दर्शन नग, सोपुरे वनविभागातील महिला कर्मचारी यांनी तक्रार नोंदवली. या प्रसंगाला विरोध दर्शवत वंचित बहुजन आघाडीच्या नाशिक पूर्व जिल्हाध्यक्ष दीपक पवार व इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मालेगाव येथील अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात जाहीर निषेध नोंदवला. आघाडीने यावेळी मागणी केली आहे की राज्यमंत्री गिरीश महाजन यांच्या या चुकीसाठी अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत कारवाई करून त्यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करावे. काल 26 जानेवारी रोजी नाशिक येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये जो प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमामध्ये अत्यंत अशी खेदजनक अशी घटना घडलेली आहे. गिरीश महाजन मंत्री महोदय महाराष्ट्र सरकारचे एक संविधानिक पदावर असलेले मंत्री महोदय आहेत. त्यांनी त्या ठिकाणी संविधान निर्माता, ज्यांनी या देशाला नव्हे तर जगाला अशी हिमा वाटेल अशी महान अशी लोकशाही राज्यघटना आपल्या भारताला दिलेली आहे. ते संविधान निर्माते आहेत. 1950 रोजी त्यांनी केलेली राज्यघटना या भारतामध्ये लागू झालेली आहे आणि आज देश ज्या लोकशाही मार्गाने चालत आहे, अतिशय सुजलाम पद्धतीने या देशाचा कारभार चालू आहे. त्या संविधान निर्मात्याचं नाव एक मंत्री, एक जातीय देशातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान निर्माता असताना सुद्धा त्यांचं नाव जाणीवपूर्वक आपल्या भाषणातून वगळण्यात आलं, घेण्यात नाही आलं. त्याच्यामुळं अतिशय निंदनीय हा प्रकार आहे. त्या ठिकाणी आमच्या भगिनी जे बाबासाहेबांच्या अनुयायी आहेत, बाबासाहेबांना मानतात, संविधानाला मानतात, ते माधवी जाधव आणि दर्शना मॅडम या दोघांनी त्या ठिकाणी आवाज उचलला का त्या ठिकाणी बाबासाहेबांचं नाव न घेणं म्हणजे एकच बाबासाहेबांचा तो अपमान आहे. तो अपमान आम्ही सहन करणार नाही. या भीमसैनिक, या भीमकन्येला आमचा सल्यूट आहे. तसेच गिरीश महाजन पालकमंत्री स्वतःला म्हणून घेतात असे गिरीश महाजन यांचा आम्ही वंचित बहुजन आघाडीकडे जाहीर निषेध करतो. तरी महाराष्ट्र शासनाला आमचं सांगणं आहे काही अशा मंत्र्याला आपण या मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, त्यांना कुठल्याही पदावर ठेवू नये, त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी वंचित बहुजन आघाडी नाशिक पूर्व मालेगाव तर्फे आम्ही शासनाकडे मागणी करत आहोत. अप्पर जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही या पद्धतीने निवेदन दिले आहे. यथाकदाचित येणाऱ्या काळात, येणाऱ्या काही दिवसात गिरीश महाजन यांच्यावर जर कारवाई करण्यात नाही आली तर आम्ही वंचित बहुजन आघाडी नाशिक पूर्व तर्फे मोठे आंदोलन उभे करू. येथे या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो सरकारला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूज, नांदगाव. प्रतिनिधी मुक्ताराम बागोल, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.